राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही तर राजमा लागवड करून जवळपास 18-19 दिवस झालेले आहेत. तर तुम्ही राजमीची साईज बघू शकता. जवळपास 4-4 पानावरती साईज झालेली आहे. बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे अशी ग्रोथसुद्धा झालेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला तण नियंत्रण कसं करायचं आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर लागवड करून जवळपास 18 दिवस झालेले आहेत. 12 नोव्हेंबरला आम्ही लागवड केली होती. टोकनयंत्र सहाय्याने लागवड केली होती. आपल्या लागवडीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. आम्ही याच्या अगोदर पूर्व मशागत कशी केली होती, खत कोणतं वापरलं होतं ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर आता बघू शकता असं सिरमध्ये बारीक बारीक जे गवत आहे ते असं बऱ्या प्रमाणामध्ये असं उगलेलं आहे. हे गवत बारीक आहे तोपर्यंतच आपल्याला त्याच्यामध्ये गवताचे नियोजन करायचं आहे, जेणेकरून मोठं झाल्यानंतर ते पिकासाठी अजूनही त्रास देतं. समजा त्याची वाढ झाल्यानंतर एकतर कोळपणी केल्यानंतर गवतही लवकर मरत नाही. त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच होईन तोपर्यंत एक नियोजन फास्ट करायचं आहे. एक पर्याय की तुम्ही तणनाशक मारू शकता, पण तणनाशक होईन तोपर्यंत 20-22 दिवसाच्या नंतर तुम्ही त्यामध्ये मारू शकता. आणि एक दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही हाताने कोळपणी किंवा खुरपणी दोन्हीपैकी कोणत्याही एक करू शकता. शक्यतो होईन तोपर्यंत तर तुम्ही याच्यामध्ये कोळपणी किंवा खुरपणी हेच करू शकता. कारण की ही जी नॅचरल प्रोसेस, समजा गवत तुम्ही उपटून बाहेरही टाकू शकता किंवा जागेवर हे कोळपणी जर केली तर गवत खालीवर होऊन त्यामध्ये मरून जातं. आणि जर तुम्ही याच्यामध्ये तणनाशकचा जर वापर केला तर जवळपास 8 दिवस पिकामध्ये कोणतीही हालचाल होत नाही. पीक जागेवर स्टॉप होऊन जातं, वाढही होत नाही. त्यामुळं 8-10 दिवसाची सायकल जर बंद झाली तर त्यामध्ये जी झाडाची ग्रोथ होणार आहे ती थांबते. त्याचा थोडाफार का होईना परिणाम पण आपल्या पिकावर होत असतो. त्यामुळं झाडाच्या ग्रोथच्या समजा सायकलमध्ये होईन तोपर्यंत एक मशागत करायची आहे, जेणेकरून झाडाच्या जर तिथं मशागत झाल्यानं झाडांची वाढही चांगली होते आणि झाडेही फास्ट प्रमाणामध्ये ग्रोथ होत जाते. जर तुमचा लेबर किंवा टायमाचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही याच्यामध्ये तणनाशक फवारणी करू शकता. सोयाबीनचे जेही तणनाशक आहे, समजा अमोरा आहे, पर्ज आहे, फ्युजीफ्लेक्स आहे, याचा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता. तर आम्ही इथं 2 सेरीमध्ये अंतर 1.5 फूट ठेवलेलं आहे. सुरुवातीला कुळपणीच्या या हिशोबानेच आम्ही अंतर थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे. आता जवळपास 18 दिवस झालेले आहेत. अजून हे बघू शकता बारीक बारीक असं भरपूर अशा प्रमाणामध्ये याच्यामध्ये गवत उगलेलं आहे. आता 1-2 दिवसामध्ये आम्ही याची कोळपणी करून घेणार आहेत. तिकडं त्या साईडला बघू शकता आम्ही ड्रीपवरती काही थोडाफार लावलेला आहे, त्याच्यामध्ये हात कोळपणी करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये बैलाच्या सहाय्याने कोळपणी करून घ्यायची आहे, जेणेकरून जी गवताची बारीक फुली आहे ती जागच्या जागेवरच मरून जाईल आणि झाडालाही वाढीसाठी काही प्रॉब्लेम होणार नाही. आता याच्यामध्ये पाण्याचे नियोजन जर म्हणलं तर आपण पहिले 3-4 पाणी जवळपास स्प्रिंकलरनं द्यायचे आहे, जेणेकरून रानामध्ये समजा जास्त तुडातुड होत नाही. आणि सुरुवातीच्या काळामध्ये यालाही जास्त पाण्याची गरज नसते. जेव्हा शेंगा लागतील, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये 1-2 पाणी असं पाट पाण्याच्या सहाय्याने आपल्याला द्यायचे आहे. होईन तोपर्यंत सुरुवातीला स्प्रिंकलरने द्या, जास्त पाण्याची गरज नसते. जास्त पाणी झाल्याने समजा एक जागच्या जागेवर मूळ चढायला त्याची सुरुवात होते. बघू शकता सगळ्या झाडांची ग्रोथ एकदम मस्त आहे. सध्या जवळपास 4-4 पानावरती झाडं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 20-22 दिवस झाल्यानंतर फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याचा व्हिडिओ आपण नंतर पोस्ट करूया. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.